येईल. सुस्वागतम 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 पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं अनुश्री प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने अनुश्री चषक 2025च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या पटांगणामध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये, जिथे मात्र बॅट आणि बॉलमध्ये होणारे हे महाभारत रामायण पाहायला मिळेल. पहा इथे कर्कश युद्ध आहे. चर्चा रंगली. दोन संघांमध्ये आघाडीला आलेले फलंदाज मनोज मांढरे आणि प्रमोद घाडगे, माफ करा प्रमोद गायकवाड या ठिकाणी करेक्शन केलंय. प्रमोद गायकवाड आणि या नावाची चर्चा होते. का होऊ नये, प्रमोद हा अटॅकिंग क्रिकेटर आहे, मात्र त्याला रोखण्यासाठी महालक्ष्मी भुईंच्या गावाकडून या संघाकडून आघाडीचा गोलंदाज मयूर आपल्या ट्रॅकवरून निघाला. लेट्स प्ले. पहिलाच बॉल बॅकवर्ड वरती गेलेत, कट केलाय, कवसला क्षेत्ररक्षक कार्य केलाय. तदनंतर मात्र पहा बॅकअप आलाय, सुंदर असं प्रोडक्शन दिलंय. मैदानाच्या आतमध्ये सुंदर धाव घेण्यामध्ये रोखलंय, ब्रेक थ्रू लावलाय, खऱ्या अर्थाने ब्रेक लावलाय. चर्चा होतीये या मॅचची. मयूर पुन्हा एकदा पुढच्या बॉल साठी, मनोजाला मात्र ऑन साइडला मिड विकेटला चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सरळ सीमा रेषे पार, चौकार, 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये मनोज, अरे रुबाब आहे ना, रुबाब हा आपल्या वागण्यात असला पाहिजे, आपल्या बॅटिंग मध्ये असला पाहिजे. कपडे घालून रुबाब करता येत नाहीये, घाम घालून रुबाब करावा लागतो. मैदानाच्या आतमध्ये हाच रुबाब, हाच दबदबा घेऊन आलाय मनोज मयूरच्या अगेन्स्ट. चांगली लढवई या वृत्ती आहे, कमालीचा हा बॅटल पाहायला मिळालाय मनोज आणि मयूर. यस, आता मात्र प्रमोद आहे. हो, यावेळी मात्र इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चालला आणखी एकदा 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषे पार, चौकार, 4 रन्स. पहा मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रमोद हा बॅटर 3 बॉल पाठीमागे 8 धावा बनवतोय प्रमोद. प्रमोद गायकवाड पुढचा एकदा बॉल, पुन्हा एकदा ओदिकावा सिपखवामध्ये चेंडू, आणखी एक टोले जंग फटका, कन्सिक्युटिव्ह 3 बॉल 3 चौकार, 3 ऑन द रो. 3 खऱ्या अर्थाने 4चा पाडा, 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12. इथे मात्र गणित समजवलंय, टॅली केलाय. मैदानाच्या आतमध्ये 4चा पाडा पाठ केलाय. आता रोखायचा. मयुरी कमी नाहीये, मयुरी लढणार आहे. मयुरीकडे देखील स्ट्रॅटर्जी आहे. संघनायक येतोय, कानमंत्र देतोय, इथून पुढे या फलंदाजाला ब्रेक लावायचा आहे. असं म्हटलं जातं ना की आयुष्य हा बुद्धिबळाच्या पटासारखा खेळ आहे. आयुष्य हा बुद्धिबळाच्या पटासारखा खेळ आहे. एकाला ढकलून मागे जाता येणार नाहीये. प्याद्यासारखं एक पाऊल पुढे चालून पुन्हा वजीराकडे वळावं लागतं. या मैदानाच्या आतमध्ये प्यादा म्हणून चालला तर वजीरही बनाल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा स्मॅश करण्याचा प्रयत्न, कट केला, चॉप करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळेल आणि या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या 13, 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आल्यात. 5 चेंडूचा खेळ संपलाय. असं म्हटलं आता ना की 100 लोकांच्या शर्यतीमध्ये, अरे 100 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिले येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. हो, यावेळी मात्र वेगळं केलंय. बॉल चाललाय आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा कॉलिंग आलाय. एक्स्ट्रा रन. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड 14च्या घरामध्ये 14 ऑन द बोर्ड. नो लॉस. मयूर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक टीम महालक्ष्मी बुईंज या संघाकडून लीड करतोय. पुढचा बॉल, खोलवरचा बॉल, त्याच्यावरती चढवलाय प्रहार, चेंडू सरळ सीमारेषे पार. हाय आणि हँडसम क्रॅकिंग विध्वंसक बेबुलाद षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये हात खोललेत. प्रमोद गायकवाड, अंडरलाईन करा या नावाला. या नावाने मात्र प्रभावित केलाय. आता मात्र स्पर्धा खुल्या होतील. या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये या फलंदाजाने इम्प्रेस केलाय. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती रणनीती बदलली जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं, थोडासा खोलवरचा बॉल गुडलेंथवरती स्पॉट होतो, तिथून मात्र उसळी घेतो, उसळीला पिक केलाय आणि तिथून मात्र सरळ फ्लो मध्ये फेकून दिला.
षटकारासाठी 6 धावा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 2 वरती नाव आहे निखिल शेळगे. या नावाकडे नजरा वळवल्या जातील. आता मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. मी मगाशी म्हटलं अरे 100 लोकांच्या शर्यतीमध्ये एकटं यायचं असेल, एकटा नंबर काढायचा असेल तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. इथे तीच रणनीती. ढाकुरे हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेटने पहा. यावेळी क्रॉव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे त्याची मात्र होते चुकामुक. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. अरे खरबूजा को देख के खरबूजा रंग बदलता है. एकाला पाहून दुसऱ्यानेही पाय बदललेत, हात बदललेत, चाल बदलली आहे. मैदानाच्या आतमध्ये चालीला चाल दिली आहे. पहा पहिल्या ओव्हरमध्ये प्रमोद अटॅक करत होता तर आता दुसऱ्या ओव्हरमध्ये मनोजही हात खोलतोय. पहिल्या बॉलवरती स्वागत केलाय. पुढचा बॉल. गोलंदाज निखिल. डावखुरे हाताचा गोलंदाज यावेळी अवे फ्रॉम द बॉडी. थोडासा रूम दिला गेला होता. फॉलो केलं गेलं होतं बॉलला. बीट झालेत. डॉट बॉल आलाय. जशास तसं उत्तर मिळालंय. वाघास वाघ भिडलेत. बब्बर शेर आहे. हे दोन्ही बब्बर शेर आहेत आपल्या गावासाठी. दोन्ही खेळाडू लढवई आहेत. यांच्याकडे नजरा वळवूया. मैदानाच्या आतमध्ये 24 धावा तर लगावल्या गेल्यात. सर्टन टाइम स्लॉट्स मध्ये ब्रेक द्यावे लागतील. 5 स्पीड ब्रेकर आणावं लागेल. गाडी आपोआप न्यूटन मध्ये येईल आणि तिथून मात्र पहिला घेर टाकावा लागेल. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून बराचसा लांब. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी अंकित केली आहे. निखिल शेडगे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. भन्नाट असा वेग आहे, लाईन आहे, त्याच्याकडे पाहायला मिळालंय. पहा असं म्हटलं ना की माणसाला एखादी गोष्ट करायची असेल ना चर्चा होईल. हो यावेळी पहा हा बॉल. या बॉलच्या पाठीमागे कमालीचा हा बॉल पाहायला मिळालाय. मी मगाशी म्हटलं ना की आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल ना तर तुम्हाला मार्ग सापडेल. आणि जर तुम्ही मनामध्ये आणलं की मला काहीच करायचं नाहीये तर तिथे कारण सापडतील. कारण देऊन चालणार नाही. क्रिकेटमध्ये इफ्स अँड बट्सला व्हॅल्यू नाहीये. इथून पुढचा हा खेळ रंगला गेलाय. हो यावेळी पहा बॅकफूट वरती गेलेत. कट केला. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल आणि धावसंख्या आता मात्र 1.4 चेंडूच्या पाठीमागे 26 धावा. स्ट्राईक एंड वरती मनोज 4 बॉलच्या पाठीमागे 5 बनवल्यात. कुठेतरी ब्रेक लावला या ओव्हर मध्ये. इथे चूक होणार तर चुकीला सुधारावं लागणार आहे. ही सुधारणारी चूक. असं म्हटलं जातं ना की आपल्या आयुष्यात होणाऱ्या चुका सुधारण्याची ज्यावेळी संधी मिळते, ज्यावेळी तुम्ही स्वतः आपल्या चुका सुधारताना त्याच वेळी तुम्हाला या जगामध्ये कोणीही हरवू शकत नाही. म्हणूनच मित्रांनो स्वतःची चूक स्वतः शोधा. समोर आरशासमोर उभे राहा आणि पहा आपल्या समोर असलेल्या आरशाच्या समोर उभा राहा आणि तिथे त्या आरशामध्ये असलेल्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता की हो तुझी चूक झाली, तू इथून सुधारलं पाहिजेस. आरशातल्या व्यक्तीला सांगा आणि ते तुम्ही स्वतः असाल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर निघाला निखिल. हो यावेळी लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र तो बराचसा लांब आहे. चेंडू चाललाय 1 बाउन्स कॉर्नर 1 लाईनच्या बाहेर. आणखी एक अनुश्री चषकातील हा दमदार चौकार. 4 रन्स. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. आता मात्र पहा ही धावसंख्या सरळ 30च्या घरामध्ये गेली आहे. 30 धावा धावफलकावरती. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. 15च्या सरासरीने ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळी मात्र आडव्या बॅटने क्रॉस द लाईन. थोडंसं प्री प्लॅन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या पाठीमागे 15च्या सरासरीने 30 धावा लगावल्या गेल्यात. आणि इथून पुढे टीम महालक्ष्मी बुईंज या संघाला लढावं लागेल. का लढू नये. हा संघ देखील कमी नाहीये. या संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. या संघाकडे चांगली गोलंदाजीची स्ट्रेंथ आहे. मात्र पसरणी आयोजक आहेत राजूदादा शिर्के यांचं नाव, त्यांच्या सुकन्येचं नाव अनुश्री राजीव शिर्के. हिचा वाढदिवस आणि याच वाढदिवसाचं औचित्य साधून अभय याही व्यक्तिमत्वाकडे मी वळेन. अभय राजीव शिर्के या सर्वांनीच मात्र या संपूर्ण जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणीने हे आयोजनाचा थाट हाकलाय. चला टीम मीटिंग नको. अगोदरच आपण डिसाईड करूया या ओव्हर मध्ये कोण येईल. 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी
टीम महालक्ष्मी बुईंज या संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल आघाडीचा गोलंदाज ओव्हर द विकेटने इन ॲट नंबर 3 वरती. नाव आहे अक्षद. अक्षद हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय. समोर आहे फलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रमोद गायकवाड. प्रमोदकडे नजरा वळवल्या जातील. मात्र अक्षदला मी एवढंच सांगेन, पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, हवाई फायर केलाय, क्षेत्ररक्षक नीटेड येईल आणि हा गोलंदाज देखील सांगतोय अरे तुमच्या आयुष्यात तुमच्या सोबत कोण असेल किंवा नसेल, कारण की घाबरून जाऊ नका, कारण की अवकाशामध्ये उंच भरारी तोच घेतो जो मात्र अवकाशामध्ये किंग म्हणून ओळखला जातो. म्हणून तुम्ही ही किंग राहा आणि त्या गरुडासारखी झेप घ्या. झेप घेतली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉल वरती प्रमोद सारख्या एका धडधाकड फलंदाजाला डगआउट मध्ये पाठवलाय. कमबॅक केलाय टीम महालक्ष्मी बुईंज याने. या टीमकडेही नजरा वळवल्या जातील. या टीमकडे देखील एक सुंदर स्ट्रॅटर्जी आहे. असं म्हटलं जातं ना की परिस्थितीच्या भोवताली तुम्ही कठपुतली म्हणून कधीच उभे राहू नका, तर संघर्ष करा आणि तुमच्यामध्ये बदल घडवून आणा. बदल घडवून आणावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. अडचणी कितीही येऊ देत, थांबायचं नाहीये. कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही. लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याची स्वप्न बाळगा. नियती ही मदत केल्याशिवाय तुमच्या मागे राहणार नाही. नियती मदत करणार आहे वादळात दिवा लावायचा. पहा यावेळी मात्र ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर एक मॅग्निफिसंट क्लासिकल षटकार ठोकलाय. आल्या आल्या फलंदाज प्रतीक, कमालीची बॅटिंग करतोय प्रतीक. मैदानाच्या आतमध्ये त्याने स्वागत केलंय. त्याने सांगितलंय झेप पाहून भरारी नाही मारायची, तर मनगडात असलेल्या बळकटावरती झेप मारायची. हे बळकट दाखवले, ताकद दाखवली, पॉवर दाखवली आणि जनरेट केले हा षटकार. या षटकाराची दाहकता पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार. मैदानाच्या आतमध्ये एका मॅन मध्ये 2 तलवारी राहू शकत नाहीत असं म्हटलं जातं. मात्र पहा इथे हा फलंदाज उजव्या हाताने खेळतोय, डावखुऱ्या हाताचाही प्रत्यक्ष देतोय आणि प्रात्यक्षिक देतोय. हे पाहायला मिळालंय. धावसंख्या 36 ऑन द बोर्ड आफ्टर द 2.3 बॉल्स. हा कॉल आलाय आणि त्याचबरोबर अखंडवाई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष टोलेजंग षटकार. सन्माननीय निलेश दादा भोसले. भोसलेंचं नाव घेतलं ना तर अंगावरती शहारा येतो. भोसले हे नाव आलं ना तर या संपूर्ण भूमीला, मात्र ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पाठीमागे आपण पाहतो श्रीमंत भोसले आणि अखंडवाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष निलेश दादा भोसले यांचं आगमन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 42 धावा धावफलकावरती आहेत. 42. पुढचा बॉल अक्षद. हो याही वेळी पहा डोलेजंग फटका खेळण्याचा प्रयत्न, संधी क्रिएट झाली आहे. क्षेत्ररक्षक नीटेड येईल, कॅच ड्रॉप झाला. ही चुकी आहे, ही माफी नाहीये. या चुकीला माफी नाहीये. कोणत्या फलंदाजाचा तुम्ही कॅच सोडताय? ज्या फलंदाजाने 2 षटकार लगावलेत या ओव्हर मध्ये. प्रतीक द डेंजरस बॅट्समन. असं म्हटलं जातं ना की विश्रांती घेण्याआधी, विश्रांतीची किंमत कळण्याआधी कष्टाचे महत्व कळलं पाहिजे. तुम्ही इथे थोडस रिलॅक्स झालात, रिलॅक्स होऊन चालणार नाहीये. मॅच हाय व्होल्टेज आहे. या स्पर्धेमध्ये या टायटल वरती नाव कोरायचं आहे. गोलंदाज ओव्हर द विकेटने पहा यावेळी खोलवरचा बॉल यॉर्कर लेन टाकलाय. तिथे मात्र मिळेल ती फक्त एकच धाव. या एका धावेने धावसंख्या आता मात्र देऊन पोहोचली आहे 43च्या घरामध्ये. 43 44 झालेत. पहा एक धाव अंकित केले. आमचे स्कोरर सांगता आहेत 44 रन्स ऑन द बोर्ड. 44 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. महालक्ष्मी भुईंज या टीमला मात्र इथून रणनीती बदलावी लागेल. अटॅक हा गोलंदाजीच्या धारेवरती आणावा लागेल. कोणता गोलंदाज आहे या 2 फलंदाजांना रोखेल? प्रतीक आणि मनोज ही जोडी. 4 बॉल पाठीमागे 13 धावा करतोय तो प्रतीक. 7 बॉलच्या पाठीमागे 10 धावा बनवल्यात त्या मनोज. प्रशांत आलेत. 44चा आकडा. 3 ओव्हरच्या पाठीमागे 5 ओव्हरची मॅच. क्रमांक 4च्या ओव्हर मध्ये आपण जातोय. 34 षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रशांत. जो करेल का फलंदाजांना शांत, तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत चेंजेस केलेत. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये बदल घडतायत. नवीन गोलंदाज येईल. नाव आहे निखिल.
निखिलकडे गेलेत आता मात्र. निखिल काय रणनीती घेऊन येतील. स्ट्राईक एंड वरती आहेत ते मनोज मांढरे. हो यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल आलाय. 45 धावा. मी तर म्हणेन महालक्ष्मी बुलिन्स टीमला पराभवाची भीती बाळगू नका. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमची वाट पाहतोय. तुम्हाला इथून पुढे लढावं लागेल एकजुटीने. हो यावेळी मात्र खोलवरचा बॉल. त्याच्यावरती चढवला प्रहार. चेंडू सरळ सीमारेषेपार. हो इथे आलाय तो क्रॅकिंग षटकार. 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र धाव संख्या सरळ 51च्या घरामध्ये आहे. असं म्हटलं आता ना की स्वतःच्या मनगटावरती इतका ताबा असायला हवा की हवा किंवा परिस्थिती कितीही वाईट असली ना तरी नेहमी इतरांसोबत नाही तर स्वतः सोबत येण्यासाठी आपण प्रभावित करू शकतो. मैदानाच्या आतमध्ये तुमच्या मनगटातली इतकी ताकद हवी ना, या ताकदीच्या जीवावरती तुम्ही तुमच्या सोबत येणाऱ्यांना जे तुमच्या विरोधात आहेत तेही तुमच्या सोबत येतील. ही धावस तुम्हाला घेऊन जावं लागेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत निखिल. 1.1 षटक त्यांनी वैयक्तिक हाताळल्या. 17 धावा खर्ची केल्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवरचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ वरती. थोडेसे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 1 धाव घेतल्या. थोडेसे वाईडिश होते आणि तेच पाहायला मिळालं. धावसंख्येमध्ये धाव बदल झालाय. धावसंख्या 52. 52 ऑन द बोर्ड. पहा इथे संधी क्रिएट करावी लागेल. संधी आणि सूर्याचा उदय. चर्चा होईल या गोष्टीवर. हो यावेळी मात्र फुलटॉस बॉल. त्याच्यावरती चढवला प्रहार. 20 झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फॉलोअप घेतील. 1च धाव घेतली आहे. मी मगाशी म्हटलं ना की संधी आणि सूर्योदय हे दोन्हीही त्या संधी सारखे आहेत. जिथे तुम्हाला जर उशीर झाला ना तर तुमच्या नशिबी दोन्हीही लागणार नाही. संधी आणि सूर्योदय. तुम्हाला जर उशिरा उठलात तर तुम्हाला दोन्हीही मिळणार नाहीये. संधीही मिळणार नाही आणि सूर्योदय उठल्यानंतर त्याचा आनंदही घेता येणार नाही. म्हणून लवकर जाग येणं फार गरजेचं आहे. मॅच मात्र अजूनही फसलेली आहे. 53 धावा. 3.3च्या पाठीमागे. हो यावेळी पहा खोलवरचा बॉल. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅरी करेल. 1च धाव घेतली आहे आणि एका धावेने 54 धावा धावफलकावरती. 3.4 चेंडूचा खेळ संपलाय. चला मॅच अजूनही हाय व्होल्टेज आहे. कमालीची मॅच पाहायला मिळाली आहे. स्ट्राईक एंड वरती येतील ते प्रतीक अभावी करतायत. प्रभावित करतायत. हो यावेळी पहा डाऊन द लेग. मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये आले. धावत संख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 5वर 5. 55. 55 ऑन द बोर्ड. 55 रन्स बोर्ड वरती लावल्यात. एक फलंदाज बाद झाला. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. चान्स क्रिएट झाला होता. मैदानाच्या आतमध्ये बिहाइंड द विकेट. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये येईल. असं म्हटलं आता ना की स्वतःला स्वतःच्या व्यक्तित्वावरती एवढा विश्वास असला पाहिजे ना. जो तुमच्या सोबत आहे ना त्या सोबतीला तुमची चव आणि जो तुमच्या सोबत नाही त्याला तुमचा ठसका लागला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये कोण चव चाखेल आणि कोणाला ठसका लागेल हे पाहावं लागेल. एका बाजूला गोलंदाज दुसऱ्या बाजूला फलंदाज. या दोघांमधलं हे तुंबड युद्ध. लेफ्ट हँड फटका खेचला. मात्र चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. संधीला क्रिएट केलं गेलं होतं. 1 धाव अंकित केली आहे. 56 धावा अब तक. 56 मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. 57 धावा. 57 धावा जरी लगावल्या असतील तरी देखील महालक्ष्मी बुईंच्या संघाला मी एवढंच म्हणेन
तुफानातही ज्याचा दिवा विजत नाही, चर्चा होईल. पुढचा बॉल प्रशांत. हो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल, कॅरी करेल का? 1-2 ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झाले. मी म्हटलं होतं ना, मैदानाच्या आतमध्ये तुफानातही ज्याचा दिवा विजत नाही तो खरा प्रवासी. जो वाट हरवत नाही, स्वप्न मोठी असू द्यात, आपण लहान जरी झालो तरी मनगडात कष्टाची तलवार चालवावी, मनगडाने कष्टाची तलवार चालवावी लागेल. यश तुमची वाट पाहिल. मैदानाच्या आतमध्ये लढाई लढावी लागेल. खोलीवरचा बॉल आहे, त्याच्यावरती चढवला प्रहार. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न तातडीने घेतला गेला. पहा, मॉर्निंग वॉक करतायत मैदानाच्या आतमध्ये. लेसी क्रिकेट मी म्हणेन, डीप मध्ये प्रोडक्शन देत असताना. धावसंख्या 60 रन्स ऑन द बोर्ड. 60 धावा धावफलकावरती. 4.2 चेंडूचा खेळ संपलेला. प्रशांत आपल्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा निघतील ओव्हर द विकेटने. हो, यावेळी लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ वरती, मात्र तो बनतील प्रेक्षक. चेंडू चाललाय हाय हँडसम. आणखी एक कडक कडकडीत फलंदाज प्रतीकेच्या बॅटमधून दाहकता षटकार. षटकाराची बोली भाषा मैदानाच्या आतमध्ये. 66 ऑन द बोर्ड. 66 धावा लगावल्या गेल्यात. एक फलंदाजही बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये मनोज 9 चेंडू 24 धावा केल्यात त्या प्रतीकने. प्रतीक इम्प्रेस करतात. हो, यावेळी मात्र ऑन साईडला आणखी एक बिगी. आता 6-1-6 आणि 6-2-12. मैदानाच्या आतमध्ये 2 डझन धावा कुठल्यात 2 बॉलवरती. यस, 1 डझन धावा इथे घेण्यामध्ये यश मिळालंय. 12 धावा धावफलकावरती आहेत 2 बॉलच्या पाठीमागे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय सरळ 72. टीम मध्ये मीटिंग होते. प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. आता मात्र 3 चेंडू 3 षटकार ठोकेल का? चला स्पीडअप घ्या. चला, टीम मीटिंग करू नका. प्रतीक, षटकारांची हॅट्रिक येईल का? प्रतीकडे नजरा वळवल्या गेल्यात, माना फिरवल्या गेल्यात. आता मात्र हा स्टेटस वरती झळकणारा पिक्चर कॅप्चर केला जाईल का? पहा, मैदानाच्या आतमध्ये प्रतीक हा फलंदाज आहे. प्रशांत याच्या अगेन्स्ट. जोरकस प्रहार आहे. क्षेत्ररक्षक आहे स्वीप कव्हरला, कॅरी करेल. 1 धाव घेतली आहे. दुसरीसाठी गेल्यात या सिडीज. दुसरी धाव, रनआउटची संधी. फलंदाज मनोज बॅक टू द पवेलियन. एक मोठा हादरा. 73 73 धावा या धावफलकावरती लगावल्या. टीम जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी या संघाने इथे लढाई लढली आहे. कम्मालीची बॅटल मैदानाच्या आतमध्ये. मात्र महालक्ष्मी बुलिन्स हा संघ देखील कमी नाही आहे. याकडेही बॅटिंग आहे, डेप्थ आहे, ते देखील अटॅक करणार आहेत. आतापर्यंत आपण पिक्चर मधला हाफ ट्रेलर पाहिलाय आणि सेकंड इनिंग मध्ये पिक्चरची दुसरी कहाणी पाहायला मिळेल. आतापर्यंत इंटरवल च्या अगोदरचा हा खेळ पाहतोय हा पिक्चर. मैदानाच्या आतमध्ये या 2 टीम लढवत आहेत. प्रशांत आपल्या ट्रॅकवरून निघाले. प्रतीक साडी. खोलवरचा बॉल पुन्हा एकदा वी झोन मध्ये. सेफेस्ट फटका पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीसाठी प्रयत्न आहेत आणि प्रयत्न यशस्वी झालेत. तिसरीसाठी जातील का? हो, इथे तिसरीसाठी गेलेत. ऑन स्ट्राईक एंड वरती थ्रो केला आणि रनआउटची स्वरूपामध्ये प्रतीक होतील बाद. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकाच्या पाठीमागे जवळजवळ 75 धावा लावण्यामध्ये यश मिळालंय आणि 75 धावा हे आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि आपण आता पाहतोय इनिंग सेकंड मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 30 बॉल आणि 76 हे टार्गेट.
सेटिंग आहे आणि माझ्या ह्या फोन मध्ये V40 आहे माझा साधा फोन आहे लाईन आहे मग 40,000 40,000 फोन आहे आल्याला घेतला होता मी थँक्यू सो मच झावियर मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धामधला खेळ संपला आता आपण जातो आहोत ते उत्तरार्ध मध्ये आणि सेकंड इनिंग मध्ये आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतील सोमनाथ आणि त्यांच्या समवेत असतील ते निखिल A1 जोडी टीम महालक्ष्मी बुलिंज या टीम कडून आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये निर्णायक क्षण आहे या मैदानाच्या आतमध्ये 76 हे टार्गेट आहे ना ते अचिवेबल होऊ शकतं हे ग्रीन कार्पेट आहे या ग्रीन कार्पेट वरती आग लावण्यासाठी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत हॅट्स ऑफ असलेल्या दोन्ही खेळाडूंना जाऊया मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल लेट्स प्ले राउंड विकेटने पहिल्याच बॉलवरती लाजवाब ग्लोरियस ग्लॅमरस आउटस्टँडिंग फटका सोमनाथ यांच्या बॅट मधून आलाय तो दिल दहकणारा हा षटकार 6 धावा स्वाग से करेंगे स्वागत मैदानाच्या आतमध्ये जशास तसं काठेकी टक्कर उत्तर दिलंय कमालीचा फटका खेळलेला आहे सोमनाथ हे नाव मैदानाच्या आतमध्ये या नावाची ओळख करून दिली आहे प्रमोद यांच्या अगेन्स्ट पहा यावेळी बॅकफूट वरती गेलेत कट केले स्वीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक धाव घेतली आहे मॅच ऑन झाली आहे पहिल्याच बॉल वरती कमालीचा फटका खेळला तदनंतर मात्र सेन्स ऑफ ह्युमर कमालीचा सेन्स वापरला मैदानाच्या आतमध्ये एक धाव घेतली आणि नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला स्ट्राईक दिल्या जो लेफ्ट हँडर बॅटर आहे नाव आहे निखिल तो देखील एक आक्रमक फलंदाज आहे त्याच्याकडेही नजरा वळवल्या जातील मैदानाच्या आतमध्ये या गोष्टीकडे नजरा वळूया गोलंदाज आपल्या ट्रॅकवरून निघाला प्रमोद गायकवाड द बिगेस्ट नेम ऑफ द पसरणी खोलवरचा बॉल त्यावेळी मात्र चपरा खेचली आहे डीपी सॉपर कव्हर मध्ये चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार चौकार 4 रन्स या चौकाराने मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये ट्विस्ट आणलाय पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कमालीचा जोरकस प्रहार केला असं म्हटलं आता ना की नशिबावर अवलंबून राहू नका कारण नशिबाचा भाग हा 1% असतो तर मेहनत 99% मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये चेंज ऑफ पेस बीट केला डॉट बॉल आला आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकतो प्रमोद गायकवाड ओव्हर द विकेटने हा बॉल
तदनंतर मात्र थोडेसे बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पहा कट करण्याचा प्रयत्न होता आणि बिहाइंड विकेट फार सुंदर कॅरी केला. मात्र यावेळी आणखी एक तोले जंग फटका. हो, आतकी मात्र इथे दाहकता आली आहे. मॅच मध्ये वाऱ्याची दिशा आपण बदलू शकत नाही, मात्र कोणासोबत बसायचं हे ठरवू शकतो, पंगत चुकवू शकतो. आणि इथे पंगत चुकली ना, खऱ्या अर्थाने शर्टाची बटन लावत असताना पहिलं बटन चुकलं ना तर तदनंतर मात्र सगळीच बटन चुकतात. आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्येला बळ आलंय, धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 17 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा बाडेज बिहाइंड विकेट, डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती. महालक्ष्मी बुलिन्स या टीमने मात्र लढाई लढली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चर्चा होईल. येणारे 24 बॉल आणि 59 ची गरज आहे. प्रमोद मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक हाताळल्यानंतर मात्र स्ट्राईक एंड वरती सोमनाथ आहेत. सोमनाथकडे नजरा वळवल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये. चेंडू मात्र सरळ चाललाय सीमा रेषे पार. आणखी एक सोमनाथच्या बॅट मधून आलाय. एक कडक कडकडीत चौकार. 4 रन्स. पहा मैदानाच्या आतमध्ये. अरे हवं ते तू बोलून गेलास, अरे हवं ते तू बोलून गेलास. हृदयाचा ठोका आता चुकवून गेलास. मैदानाच्या आतमध्ये हृदयाचा ठोका चुकेल का? मैदानाच्या आतमध्ये उत्कंठा लागली आहे. धावसंख्येकडे नजर वळवली तर 21. यावेळी बागपूड वरती गेलेत. पंच केला. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. स्क्वेअर कट. मैदानाच्या आतमध्ये कसला हा तुझा गोडपणा, अरे कसला तुझा हा गोड खोटेपणा. पुन्हा एकदा आठवण देऊन गेला. मैदानाच्या आतमध्ये हा खोटेपणा आहे या फलंदाजाचा. बॅकफूट वरती जातोय, फ्रंटफूट वरती येतोय आणि हीच ताकद राहिली आहे सोमनाथ. या बॉर्डरची ऍक्शन रिप्ले पाहू शकतो. मॅच आता आपल्या जवळ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे. बॅकफूट वरती गेला आणि काय कम्मालीचा स्कोअर कट पाहायला मिळाला. डीपिश पॉइंटला सरळ चेंडू सीमारेषे पार जाऊन आला. मिळाल्या धावा 4. हो, यावेळी मात्र ऑन साइडला खेचला. कन्सिक्युटिव्ह 3 चेंडू 3 चौकार. मैदानाच्या आतमध्ये समजून जा तू भावा, नजरेत माझ्या काया, मी आहे चौकारांची बोली भाषा. कम्मालीचे 3 बॉल 3 चौकार. लयलीला केली आहे. फॅब्युलस बॉलिंग सोमनाथ. सोमनाथ बल्लाळ मैदानाच्या आतमध्ये गणरायाचं नाव घेतलं जात आहे, बल्लाळेश्वराचं नाव घेतलं जात आहे. सोमनाथ बल्लाळ मैदानाच्या आतमध्ये आलेत. सोमनाथ आणि बल्लाळ हे नाव त्याच्या नावामध्ये आहे. मैदानाच्या आतमध्ये तो लढलाय, त्याने फाईट केली आहे. तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहताय. मुंबई पोलीस, वाह, सातारा पोलीस, महाराष्ट्र पोलीस म्हणून ओळखले जातात. मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ. हो, याही वेळी बॅकफूट वरती गेलेत. पंच केला. कन्सिक्युटिव्ह 4 चेंडू 4 चौकार. हो, तो सांगत आहे अरे आयुष्यातले काही कळत नाही, कधी दिवाळी शांत जळत नाही. सावली देणारे करतात करार उन्हाशी, पाझरणारे डोळेही खेळतात जीवाशी. सोबत असणारे तर दूर असतात, पाऊल वाटा गुरगुरून टकाटक बघताय असतात. मैदानाच्या आतमध्ये टकाटक चौकार ठोकलेत. 4 चेंडू 4 चौकार. काय फटकेबाजी आहे मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज. आता मात्र प्रेशराईज केलंय मनोज मांढरे. टीम मध्ये मीटिंग होते. 20 बॉल 43चं समीकरण आलेलं आहे. मॅच आता ओपन केले या पठ्ठ्याने. वाह, आग लावली आहे मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ.
या नावाचा महाराष्ट्रामध्ये एकनाथ, मैदानामध्ये सोमनाथ चर्चा होती. खोलवरचा बॉल यावेळी ऑन साइडला, चेंडू होईल फरार. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. या स्पर्धेतली सर्वाधिक आउटस्टँडिंग कॅच. त्याने सांगितलंय, अरे आजमाती है जिंदगी उसी को जो मुश्किल रास्तों पर चलना जानते हैं. जिंदगी में जीत उसी की होती है जो हार कर भी मुस्कुराना सीख जाते हैं. मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ कुठेतरी वाटलं होतं की हार समोर येते की काय, मात्र त्या क्षणी एक खेळाडू वर आला आणि तो होता प्रमोद गायकवाड. काय कॅच घेतली आहे शेवटच्या क्षणीमध्ये मैदानाच्या आतमध्ये लाईनवरती, लाईनच्या टिचभर त्याने सांगितलंय, अरे इतभर छाती आणि टिचभर सीना, जेवढा जरुरी तेवढाच ताना. तरी सीनाही ताणलाय. मैदानाच्या आतमध्ये लाजवाब कॅच केली आहे प्रमोद गायकवाड. हे नाव पाहायला मिळालंय, फॅब्युलस कॅच. प्रमोद तुझ्यासाठी एवढंच म्हणेन, प्रमोद हे खास तुझ्यासाठी आहे. इतभर छाती, टिचभर सीना, जेवढा जरुरी तेवढाच ताना, ताणलेला सीना. अब तक 56 करून टाकलाय मैदानाच्या आतमध्ये प्रमोद गायकवाड. सल्यूट आहे प्रमोद तुझ्या कॅचला. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट आलंय. 19 बॉल आणि 43. सोहम आलेत स्ट्राईक एंड वरती. पहिलाच बॉल ऑन साइडला, अनदर टाइम. प्रमोद येईल का, कॅरी करेल का? काय शॉप केलाय मैदानाच्या आतमध्ये. हा ड्रॉप पाहायला मिळालाय. एका बॉल वरती तुम्ही हिरो ठरता तर दुसऱ्या बॉल वरती तुम्ही झिरो ठरता. एच फॉर हिरो, झेड फॉर झिरो. म्हणजे एच आणि झेड मधला फरक आहे. HERO हिरो, ZERO झिरो. फक्त कॅपिटल लेटरचा फरक आहे. या दोन गोष्टीमध्ये तुम्हाला ओळखावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती आहेत. अठरा बॉल आणि 42 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय सोहमकडे नजरा वळवल्या जातील. सोहमला एवढंच म्हणेन, मन वळू नये अशी श्रद्धा हवी. अरे मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्यही संपू नये अशी शक्ती हवी, कधीही विसरू नये अशी तुझी खेळी हवी. इथे अविस्मरणीय खेळी करावी लागेल. स्वतःमध्ये विश्वास ठेवावा लागेल. बिलीव्ह ऑन युअर सेल्फ. मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वासाची चावी घेऊन यावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघेल प्रतीक. राऊंड विकेटने पहिलाच बॉल डाऊन द लेग. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. एक्स्ट्रा रन. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 18 बॉल आणि समीकरण बदललंय. 41 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. टीम महालक्ष्मी बुलिन्स या टीमने अजूनही लढावं लागेल. शेवटच्या बॉल पर्यंत झुंज द्यावी लागेल. पराभव तुम्हाला संपवत नाही. पराभव जर तुम्ही मनामध्ये मानलात तर तो पराभव तुमचा असतो. तुम्ही संपू शकता. मात्र पहा पुढचा बॉल प्रतीक. हो यावेळी मिस टाइम आहे. कुणाल आहेत आणि कुणाल येतील. मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली आहे आणि एकच धाव मिळेल. कुणाल द बॉल. मी खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये प्रभावित झालो होतो. येणारी धावसंख्या आपण पाहिली तर 36 धावसंख्या धावफलकावरती आहे. येणारे बॉल 17 आणि बनवायचे आहेत 40. 17-40चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. कुणाल कालच्या दिवसापासून या गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. काल ज्या पद्धतीने काही कानमंत्र घेतले अंपायर्स कडून बॉलिंग मध्ये व्हेरिएशन आणि हेच व्हेरिएशन त्याच्या कामी आलंय. लेफ्ट हँडर फलंदाजाच्या समोर निखिल. पुढचा बॉल कुणाल. हो यावेळी फ्लिक केलाय. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. आता मात्र मॅच फसली आहे. 16 बॉल आणि 39चं इक्वेशन आहे. थांबून चालायचं नाही, लढावं लागेल. असं म्हटलं आता ना की पावसाच्या थेंबाने धरती सुगंधित होत असते आणि आपल्याला एक सुख मिळत असतं. चांगल्या माणसाच्या सानिध्यामध्ये राहून आपलं जीवनही सुदृढ होत असतं. मित्रांनो, प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये भेटत असतो. काही माणसं क्षणार्धासाठी लक्षात राहतात
तर काही माणसं आयुष्यभर लक्षात राहतात. आयुष्यभर लक्षात राहणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे राजीवजी शिर्के यांचंही नाव आम्ही प्रामुख्याने घेतो. त्यांच्या पाठीमागे संपूर्ण व्यावसायिक महामंडळ, या स्पर्धेसाठी रोख रक्कम 30,000 रुपयाचं कॅश प्राइज देणारे शेठ सुनील शेठ असतील, त्याचबरोबर सुभाषदादा गायकवाड असतील, या सर्वांचाच आम्ही आभार मानू. त्यांच्या विना ही स्पर्धा नाहीये. या स्पर्धेची चर्चा झाली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कुणाल पुन्हा एकदा निघाला. यावेळी मात्र भन्नाट वेग आहे. कुणाल इम्प्रेस केलाय या गोलंदाजाने. कमालीची गोलंदाजी आहे. कुणाल तो खऱ्या अर्थाने त्या सूर्यासारखा आहे जो नवचैतन्य देतोय, मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्लित करतोय, त्या फुलासारखा आहे जो सुगंध देतोय. सूर्य हा सुगंध, सूर्य हा ऊर्जा देत असतो, फुल हे सुगंध देत असतं आणि कुणाल मात्र आनंद देतोय. मैदानाच्या आतमध्ये हा खेळ मात्र यावेळी टोलेचंग फटका आहे. मिस्टाईमा क्षेत्ररक्षक आहे मात्र तो बनेल प्रेक्षक. चेडू चालला हवाई सफर. मिळतील धावा 6. आला तो षटकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती. येणारे समीकरण बदललेलं आहे. 14 बॉल आणि 32चं इक्वेशन. मॅच अजूनही संपलेली नाहीये. खोलवरचा बॉल पुन्हा एकदा टोलेचंग फटका. क्षेत्ररक्षक आहे, कुणालाही देत सांगतोय अरे जीत हासिल करने के लिए तो काबिलियत बढ़ाइए, किस्मत हर किसी पर मेहरबान नहीं होती. आता मात्र काबिलियत वाढवली, आपलं कौशल्य दाखवलंय. कुणाल या गोलंदाजाने फॅबुलस बॉल हाताळला. पहा खोलवरचा बॉल. तदनंतर मात्र 20 झोन मध्ये लंगांवरती क्षेत्ररक्षक होते. कार्य केला गेलाय तो जितून कॅच आणि विकेटचं पतन झालंय. आता मॅच थोडीशी फसली आहे. 13 बॉल आणि 32चं इक्वेशन आहे. 14.77च्या सरासरीने जवळजवळ 15 रनाच्या सरीसरीने धावसंख्या बनवावी लागेल. चला थोडस स्पीडअप घ्या पोसरनी टीम. चला थोडस स्पीडअप घ्या. अजून एक मॅच खेळणं आहे. चला बराचसा वेळ घेतला या मॅच साठी आपण. 13 बॉल आणि 32चं इक्वेशन. कुणाल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. 32 धावांची गरज आहे. 76 करायचं. यावेळी मात्र ऑन साइडला बॉलर बॅक ड्राईव्ह टॉट बॉल. 12 बॉल आणि 32चं इक्वेशन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचं षटक. पहिलाच बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉलरच्या हाताला ब्रश करून बॅकअप मिळालाय. 1 धाव घेतली. आता समीकरण पोहोचलंय. 11 बॉल आणि 31चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल्स 31 नीड. म्हणजे 11 बॉल मध्ये 31 बनवावे लागतील. प्रशांत आणि सोहम ही जोडी आहे. मनोज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. वैयक्तिक दुसरं षटक. मनोज आपल्या ट्रॅक वरून ओव्हर द विकेटने. हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कॅरी करत असताना 1च धाव मिळाली आहे. मॅच आता मात्र थोडीशी टीम पसरणीच्या दिशेने झुकताना पाहायला मिळाले. मात्र टीम पहा जिचा वाढदिवस आहे ती आता थोड्याच वेळामध्ये तिची ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. अनुश्री राजीव शिर्के यांचं या मैदानाच्या आतमध्ये ग्रँड एंट्री होईल. तत्पूर्वी मात्र पहा पसरणीची टीम इथे लढते आहे. 1 धाव घेतली आहे. दुसरीसाठी जाणार नाहीयेत. 9 बॉल आणि 29ची गरज. 9 बॉल्स आणि 29 रन्स मस्ट आहे.
9-29 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघालेत मनोज. खोलवरचा बॉल अलॉंग द कार्पेटने कवसला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी फील्ड करतील. एकच धाव मिळाली आहे. आपण या बॉलच्या पाठीमागची ऍक्शन पाहूया, रिएक्शन पाहूया. बॉल थोडासा खोलवरचा होता. मनोज आपल्या लाईन वरतून निघाले. यस, आणि एकच धाव मिळाली आहे. स्ट्राईक एंड वरती आले ते सोहम. 4 बॉल पाठीमागे 4 बनवल्यात. 8 बॉल 28 ची मॅच. खोलवरचा बॉल स्विंग आणि टॉप बॉल झालाय. मैदानाच्या आतमध्ये कट बॉल इन कटर पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर मात्र इन ब्रेक होतोय. खऱ्या अर्थाने जसा एखादा चायनीजचा नूडल्स खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर ज्या पद्धतीने वळतो त्या पद्धतीने हा बॉल वळाला. पुढचा बॉल खोलवरचा बॉल पाहतो त्याला फुल टच मध्ये कन्वर्ट केलाय. चेंडू चाललाय सरळ सी कॉर्नरला. कॅरी केला जाईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांनी मात्र कॅच कॅरी केला आणि आणखी एक ब्रेक थ्रू. मैदानाच्या आतमध्ये डगआउट मध्ये जातील ते सोहम. पहा फुलर लेनचा बॉल कनेक्ट केला. फुल टॉस बॉल त्याच्यावरती चढवलेला प्रहार. आता येणारे 6 बॉल आणि 28 ची गरज आहे. 6 बॉल्स रिमेनिंग 28 नीडेड. आतापर्यंत 48 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झालेत आणि आता सहा बॉल आणि 28 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रुशियल मॅच आहे. 6-28 मॅच अजून संपलेली नाही आहे. मॅच मध्ये लढावं लागेल. 6-28 ची मॅच. स्ट्राईक एंड वरती प्रशांत वाजित. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती टोले चंग फटका. चेंडू चाललाय सरळ डीपिश मिड विकेट बॉर्डर रेंजच्या बाहेर. एक मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग षटकार. मॅच आता मात्र ऑन केले या पठ्ठ्याने. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आगबुलास झालाय. त्याने सांगितलंय अरे देवाला हात जोडून स्वस्थ बसायचं नसतं तर देव घडवत नाही, आपण घडायचं असतं. तो मॅच घडवतोय. 5-22 ची मॅच आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप केला 20 झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न करावा लागेल. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळाला. इथे कंप्लीट झाली आहे. मॅच संपलेली नाहीये. मॅच संपलेली नाहीये. असं म्हटलं ना जातं ना की रस्त्यामध्ये काटे असतील तर मागे फिरू नका. जीवनात संकट आलं म्हणून हळवे होऊ नका. संकट आलंय आता हळवं व्हायचं नाही तर दृढ व्हायचं, क्रूर व्हायचं आणि मैदानाच्या आतमध्ये धूरही काढायचा. षटकार ठोकारावा लागेल. हो यावेळी पुन्हा एकदा बॅटचा टॉप एज. 19 धावा. 3-19 मॅच आता फसली. 3 बॉल आणि 19 ची गरज आहे. यावेळी मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. आता मॅच ऑन झाली आहे. 3 बॉल आणि 18. मैदानाच्या आतमध्ये कश्मकश आहे. पहा वाजिद. हो यावेळी टॅप केलाय. आता थोडासा श्वासही मोकळा सोडला असेल. एकच धाव घेईल का तर नाही. 9 रन्स. 2 बॉल आणि 18 ची गरज. 2 बॉल 18. 2 बॉल 18. हो यावेळी पहा अलॉंग द कार्पेटने क्षेत्ररक्षक आहे कवसला. राजीव शिर्के येतील आणि कॅरी करतील. 1 बॉल आणि 18 ची गरज. 1 बॉल 18. चला यावेळी मात्र स्टेप आउट झाले आणि तदनंतर मात्र 20 झोन मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक येतील मात्र त्यांच्या हाताला ब्रश करून चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. विजयावरती मात्र शिक्का ठोकलाय तो जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणे या टीमने मात्र इथे विजय मिळवलाय. विजयी संघाचा असेल ते कौतुक. पराभूत संघाला देऊया या व्यासपीठावरून खूप खूप शुभेच्छा.
आणि येणाऱ्या वाटचालीसाठी असतील त्या शुभेच्छा. हाडलक बाडलक मी म्हणेन महालक्ष्मी बुळिंज या टीमला. नक्कीच तुमचा खेळ हा प्रभावित करणारा होता. तुमची लढाई खऱ्या अर्थाने कुठेतरी बॅकफुटवरती तुम्ही आलात, मात्र हा खेळ क्रिकेटचा आहे, तो टीम पसरणीने जिंकलाय. चला पसरणी टीम संघनायक लगेच जाईल टॉससाठी आणि आपल्या समेत फाईट